डोंगरगण शिवनगर तालुका शिरूर परिसरातील एका शेतात असलेल्या खोलीत चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून निर्घृण खून केला असल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक 26 रोजी दुपारी घडली आहे। या प्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे। तुकाराम हेमा काळे वय 38 राहणार शिनोली तालुका आंबेगाव व त्याची पत्नी शीतल तुकाराम काळे वय 35 हे गेल्या 15 दिवसापासून डोंगरगण येथील डॉक्टर हिरामन चोरे यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करत होते। आरोपी तुकाराम हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार मारहाण करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। शेतावरील मुकादम ओमकार बाळू भिंगे हे रविवारी दुपारी सुमारे 1च्या सुमारास गोठ्याकडे जात होते। त्यावेळी त्यांना एका खोलीतून रडण्याचा आवाज ऐकू आला। त्यांनी खिडकीतून पाहिले असता तुकाराम काळे हा खोलीचा दरवाजा आतून बंद करून पत्नी शीतल हिला लाकडी दांडक्याने डोक्यावर मांडीवर बेदम मारहाण करत असल्याचे दिसून आले। भिंगे यांनी आरोपीला मारहाण थांबविण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी आत आला तर तुझाही खून करीन अशी धमकी आरोपीने दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे। त्यानंतर ओमकार भिंगे यांनी शेतमाल डॉक्टर हिरामन चौरे यांना माहिती दिली। तसेच इतर कामगारांसह घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान आरोपीने खिडकीतून दगडफेक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। माहिती मिळताच शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितल्यानंतर आरोपी बाहेर आला। पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने रागाच्या भरात मारहाण करून खून केल्याची कबुली त्यांनी दिली। या प्रकरणी ओमकार भिंगे यांच्या फिर्यादीवरून तुकाराम काळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक गोविंद खंटिंग पुढील तपास करीत आहेत।